चंद्रपूरमधल्या चंदा आणि चांदणी या वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलाय, तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रजननक्षम मादा नसल्यानं वाघांची संख्या वाढण्यास अडचणी येत आहेत। यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील नुकत्याच प्रजननक्षम झालेल्या 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र या स्थलांतराला स्थानिक गाईड आणि जिप्सी चालक यांनी कडाडून विरोध केलाय। ताडोबामध्ये असे अनेक पर्यटक आहेत जे रेग्युलरली ताडोबामध्ये व्हिजिट करतात। असेच एक पर्यटक आपल्या सोबत आहेत, स्वप्नील नाईक। मूळचे मुंबईचे आहेत आणि अनेक वेळा ते ताडोबाला येतात। स्वप्नीलजी, चंदा आणि चांदीला शिफ्ट करण्याबाबतची सध्या चर्चा सुरू आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक पर्यटक म्हणून तुम्हाला काय वाटतं? पर्यटक म्हणून जर मला विचारलं तर चंदा आणि चांदणी ह्या 4 वर्षाच्या आहेत, अराउंड 3.5-4 वर्षाच्या आहेत आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांची ऑलरेडी मीटिंग झालेली आहे। ओके, सो त्या हिशोबामध्ये त्या या ठिकाणी आता स्थिरावलेल्या आहेत। तर अशा टायग्रेसला नेणं म्हणजे टुरिझमवर नवेगाव, अलिझंजा आणि निमडेला गेटवर नक्कीच त्याचा असर पडेल। म्हणजे बोलतात ना की आज लोक हे चंदा आणि चांदणीला पाहण्यासाठी इकडे येतात। समजा चंदा आणि चांदणीला इकडनं घेऊन गेले तर लोकांचा ओघ नवेगाव आणि अलिझंजा गेटकडे कमी राहील, कारण छोटा मटका पण आता नाही आहे। त्यामुळे मोस्टली जे पर्यटक जे इकडे येत आहेत ते चंदा आणि चांदणीला पाहण्यासाठीच येत आहेत। तर एक दृष्टिकोन जर पर्यटकांचा घेतला तर त्यांचा देखील कुठेतरी या वाघिणींना शिफ्ट करण्याला विरोधच दिसतंय। सारंग पांडे, एबीपी माझा, नवेगाव, चंद्रपूर। ताडोबामध्ये असे अनेक पर्यटक आहेत जे रेग्युलरली ताडोबामध्ये व्हिजिट करतात। असेच एक पर्यटक आपल्या सोबत आहेत, स्वप्नील नाईक। मूळचे मुंबईचे आहेत आणि अनेक वेळा ते ताडोबाला येतात। स्वप्नीलजी, चंदा आणि चांदीला शिफ्ट करण्याबाबतची सध्या चर्चा सुरू आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक पर्यटक म्हणून तुम्हाला काय वाटतं? पर्यटक म्हणून जर मला विचारलं तर चंदा आणि चांदणी ह्या 4 वर्षाच्या आहेत, अराउंड 3.5-4 वर्षाच्या आहेत आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांची ऑलरेडी मीटिंग झालेली आहे। ओके, सो त्या हिशोबामध्ये त्या या ठिकाणी आता स्थिरावलेल्या आहेत। तर अशा टायग्रेसला नेणं म्हणजे टुरिझमवर नवेगाव, अलिझंजा आणि निमडेला गेटवर नक्कीच त्याचा असर पडेल। म्हणजे बोलतात ना की आज लोक हे चंदा आणि चांदणीला पाहण्यासाठी इकडे येतात। समजा चंदा आणि चांदणीला इकडनं घेऊन गेले तर लोकांचा ओघ नवेगाव आणि अलिझंजा गेटकडे कमी राहील, कारण छोटा मटका पण आता नाही आहे। त्यामुळे मोस्टली जे पर्यटक जे इकडे येत आहेत ते चंदा आणि चांदणीला पाहण्यासाठीच येत आहेत। तर एक दृष्टिकोन जर पर्यटकांचा घेतला तर त्यांचा देखील कुठेतरी या वाघिणींना शिफ्ट करण्याला विरोधच दिसतंय। सारंग पांडे, एबीपी माझा, नवेगाव, चंद्रपूर। ताडोबामध्ये असे अनेक पर्यटक आहेत आणि चांदणी या 2 वाघिणी ज्या आहे ज्या निमढेला भागामध्ये आहे त्यांना शिफ्ट करण्यासाठी सध्या चिन्हांकित करण्यात आलं आहे, त्यांचं मार्किंग करण्यात आलेलं आहे। मात्र या वाघिणींना शिफ्ट करू नये अशी इथल्या स्थानिक जे जिप्सी चालक आणि गाईड चालक आहेत, जिथले स्थानिक लोक आहेत, त्यांची मागणी आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका त्यांचा विरोध काय आहे या लोकांचा। भाऊ, तुमचा का विरोध आहे या 2 वाघिणींना नेण्यासाठी? या वाघिणींचा काय इथे त्रास आहे, काय विषय? माझं नाव चंदू भोयर, मी इथं स्थानिक नवेगाव आणि मी जिप्सी चालक आहे। चंदा आणि चांदणी इथेच जन्मलेल्या दोन्ही छोट्या मडक्याच्या मुली आहे आणि झरणी फिमेल। त्या वाघिणीचा इथे कोणालाच त्रास नाही, नाही पर्यटकाला नाही, नाही स्थानिक लोकांना नाही, कुणालाच नाही। आणि ते स्थानिक लोकांचे गुरं सुद्धा मारत नाही, कोणालाच त्रास नाही आणि खूप बोल्ट आहे आणि त्याच्यावरच टुरिझम चालू आहे आणि ते सर्वात जास्त दिसणारे आहे। चंदा आणि चांदणी जी आहे त्या दोन्ही फिमेलची मीटिंग हे बलीमेल सोबत झालेली आहे आणि कसं आहे आता त्या आहेत गर्भवती। तर कसं आहे यांना जर इथून स्थलांतरित करतील तर याचा प्रभाव एकतर त्यांच्या जीवनाला पण हानी होऊ शकतं नेता आणताना किंवा काही करताना, आणि दुसरी मेन गोष्ट एक म्हणजे कसं की जर यांना जर इथून स्थलांतरित केलं तर समोर जाऊन आमचा जो रोजगार चालू आहे त्या 2 वाघिणीवर तर तो आमच्या पोटावर पाय मारल्यासारखं डिपार्टमेंटचं हे काम होणार, त्याच्यासाठी आमचा विरोध आहे। स्थानिक लोकांना म्हणजे आमचा रोजगारच हिरावून घेतल्यासारखं होणार, कारण सायटिंग देणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही वाघिणी नाही। झरणी आहे पण झरणी आउटरला जाऊन आहे, ते कधीच आम्हाला सायटिंग देत नाही। बबली पण आहे, 2-3 महिन्यातून एकदा मिळते आणि चंदा आणि चांदणीच्या भरोश्यावर आम्ही पर्यटकांना आत नेतो। चंदा आणि चांदणीलाच नेलं तर आमच्याकडे प्रश्नच उरणार
की पर्यटकांना दाखवायचं तरी काय. ही जी हा जो पूर्ण परिसर आहे या भागात शेत्या आहे, गाव आहे, कुठल्याही मानवी वस्तीला याचं नुकसान नाही. आजपर्यंत या वाघिणींनी कोणावरही हल्ला केलेला नाही, कुठले गुरढोरं मारले नाही आणि त्यामुळे या वाघिणींना नेण्यास इथल्या स्थानिकांचा विरोध आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, नवेगाव, चंद्रपूर.